खरं म्हणजे या दोघांचं आम्ही इलेक्शनच्या काळामध्ये लोकसभा आणि विधानसभामध्ये हे एकत्र नांदत होते आणि जनतेला आश्वासित करत होते की आम्ही एक आहोत आणि तुमच्या विकासासाठी आम्ही लढतोय। पण आता पाहिलं तर आम्हाला ती रेड्याची झोंबी वाटते आणि कुठंतरी ह्यांनी ह्या जनतेच्या भावना ज्या आहेत, विकासाची कामं आहेत, याचा विचार करून एकत्र येऊन ह्या रायगडला पालकमंत्री देण्याचं काम भरघोस असणारं या ठिकाणी त्यांना यश मिळालेलं असताना हे अपयशी ठरलेलं सरकार आहे। आणि मला असं वाटतं की गोगावल्यांवर कुठंतरी अन्याय होतोय। तटकरेंनी गोगावल्यांची पालकमंत्री पदावर गोची केली असं तुम्हाला यात स्पष्ट होतंय का? निश्चितपणे तटकरेंची ती जुनी सवय आहे, ज्याला ज्याला जवळ करतात त्याच्यावरती कुरघोडी करणं हा त्यांचा पूर्वीपासूनचा स्वभाव आहे। AR अंतुले साहेब असो, माणिकराव जगताप साहेब असोत किंवा आता असणारे आपल्याला जे पाहायला मिळतंय की गोगावले साहेब असो, यांचा वापर करून घेतला आहे आणि आता त्यांना मंत्रिपदापासून पालकमंत्रीपदापासून वंचित ठेवण्याचं काम केलं। मला असं वाटतं की कुठंतरी गोगावल्यांवरती अन्याय करतायत। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।